गणपती घे थांबे थांबे थांब नमस्कार मित्रांनो, मी नितेश गौतम तुमचं स्वागत करतो माझ्या यूट्यूब चॅनलवरती। आज 10 तारीख आणि आपण आता चालल्या रुपाईच्या लाडक्याच्या आगमनाला बकरी अड्ड्या। आपण गेलेलो याला पाद्यपूजनाला, आता आपण आगमनाला जातो आहे। तर बघू कसा असेल आपला रुपाईचा लाडका। सो चला तिकडे जाऊया आणि तिकडे बघूया। आज वाजल्यात 12 आणि माझ्या मते 1 का 2चा टायमिंग आहे त्याचा आगमनाचा। सो आपण आता बकरी अड्ड्याला जाऊ। चला लक्ष्मी दादा आपण पाहू शकता महालक्ष्मीचा धोबी घाट बघा प्रसिद्ध आहे। फॉरेनर्स पण येतात तिथे, केले आहेत ना तिथे फॉरेनर्स वगैरे येतात तिथे, तिथून बघतात। आणि हा मुंबईचा सगळ्यात मोठा धोबी घाट। ते तुम्ही काही द्या सगळं धुवून भेटतं। सो कपडे या। तर आता आपण इथून जातो कारण की मी सेंटरला गेलो, सेंटरला बंद आहे तरी रोड, त्याच्यामुळे मला भाईकाला इथूनच जावं लागणार बकरी अड्ड्याला। तर आता आपण जाऊया तिकडे, बघा इथे फॉरेनर्स वगैरे आहे तिथे। सो आपण आता इथून पुढे जाऊया 7 रस्त्यावरून आपण बकरी अड्ड्याला जाऊया। पहिल्यांदा मी विदाऊट मॅप चालतो, त्याच्याने मॅप मी ओपन नाही केला गुगलला मॅपिंग वगैरे काय नाही, फक्त लोक सांगतात तसं जातं। म्हणजे ही पण एक आहे की लोकांकडून पण बघू काही मुंबईची लोकं काय कसं सपोर्ट करतात। सो तुम्हाला जर नवीन असतात तुम्हाला खूप काही सपोर्ट करतात। सो असं काही नाही, गुगल मॅप कधी कधी सांगू शकत नाही, पण हे सांगतात की कसं जा कसं ना जाई। सगळ्यांना विचारत गेलो, त्यांनी सगळ्यांनी एकच रस्ता सांगितला। सो म्हणजे लोक इकडची मुंबईची लोकं आपली खूप समजूतदार असतात आणि खूप प्रामाणिकपणे सांगतात की तुम्ही कुठे जाऊ नका आणि कुठे कसं जा। आणि रुपाईचा लाडका माझ्या मते हा 1 नंबर आहे, 2 आणि 3ऱ्या नंबरला लास्टला आहे। त्याच्यामुळे आपल्याला वाटतं 2 वाजतील, 2 त्याला आताच वाजल्यात, 3, 3:30 किंवा 4 वाजतील त्याला यायला। 2 गणपती निघाल्यानंतर आपला गणपती निघेल लास्टला आहे, या साईडला राईटला, या साईडला लास्टला आहे। आता बघू।
थोडंसं त्याचं काम चालू होतं, त्याच्यामुळे तो गणपती थांबलेला होता. 4 वाजता निघाला. आपण त्याचं आगमन शूट केलं. मला तुम्हाला व्हिडिओ जर आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. सो आपण असंच येऊ पुढच्या व्हिडिओमध्ये काय ना काय नवीन वगैरे करत येऊ. सो आता बाय, आतासाठी बाय. चला.